नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात कॉमनली यूज इंग्लिश। जनरली आपण जे नेहमी सेंटेन्स वापरतो त्याला इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया। तू काय करत आहे कसं विचारायचं, तुम्ही ट्राय करा। तू काय करत आहे, काय करत आहे, तर व्हॉट आर यू डुईंग कसं विचारतात, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहे। कॉमनली यूज इंग्लिश त्याच्यामध्ये आपण बघत आहे तू काय करत आहे, तर व्हॉट आर यू डुईंग। जर हेच आपल्याला म्हणायचं असेल तू काल काय करत होता तर कसं म्हणायचं, काल काय करत होता तर काय येणार, व्हॉट वर यू डुईंग यस्टरडे, काय येणार, व्हॉट वर यू डुईंग यस्टरडे, तू काल काय करत होता, व्हॉट वर यू डुईंग यस्टरडे। जर आपल्याला विचारायचं असेल तुम्ही उद्या 2 वाजता काय करत असाल कसं विचारायचं, तुम्ही उद्या 2 वाजता काय करत असाल, हाऊ कॅन यू आस्क, व्हॉट विल, उद्या म्हणजे फ्युचर झालं, व्हॉट विल यू बी डुईंग ॲट 2 PM टुमारो, उद्या 2 वाजता तुम्ही काय करत असाल। कशाचा वापर केला आपण, विल बी चा, कशाचा, विल बी चा। पास्ट मध्ये कशाचा वापर केला, वर चा, आणि प्रेझेंट मध्ये काय करत आहे त्यासाठी कशाचा वापर केला, आर चा। नेक्स्ट तुम्हाला विचारायचं आहे काय झालं कसं विचारा, काय झालं तर विचारता व्हॉट हॅपन, कसं विचारता, व्हॉट हॅपन, काय झालं, व्हॉट हॅपन। नेक्स्ट ती किचन मध्ये आहे का कसं विचारणार, ती किचन मध्ये आहे का, इज शी इन द किचन, इन द किचन। नेक्स्ट तुम्हाला विचारायचं आहे तू कॉलेजला जात आहे का कसं विचारायचं, तू कॉलेजला जात आहे का कसं विचारणार, आर यू गोइंग टू कॉलेज, आर यू गोइंग टू कॉलेज, तू कॉलेजला जात आहे का तर कशाचा वापर केला, हेल्पिंग वर्बला पहिले घ्यायचं, प्रश्न विचारताना हेल्पिंग वर्बला पहिले घ्यायचं, आर यू गोइंग टू कॉलेज। नेक्स्ट घेऊया तू दररोज इंग्लिश शिकतो का कसं विचारणार, प्रयत्न करा, आलं का नाही ना। डू यू लर्न इंग्लिश डेली, कोणती गोष्ट तुम्ही दररोज करता का तर कसं विचारायचं, डू यू नंतर वर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा, डू यू लर्न इंग्लिश डेली, डू यू लर्न इंग्लिश डेली, तुम्ही दररोज इंग्रजी शिकता का तर डू यू लर्न इंग्लिश डेली, डू यू लर्न इंग्लिश डेली, तुम्ही दररोज इंग्रजी शिकता का। नेक्स्ट घेऊया काल तुम्ही कुठे होते कसं विचारायचं, काल तुम्ही कुठे होते, कुठेसाठी काय शब्द आहे, WH वर्ड कोणता आहे, वेअर वर, होतेसाठी वर, तुम्हीसाठी यू, वेअर वर यू येस्टरडे, काल तुम्ही कुठे होते, वेअर वर यू येस्टरडे। नेक्स्ट घेऊया तू काल कॉलेजला गेला होता का, तू काल बँकेत गेला होता का, तू हॉटेलमध्ये गेला होता का, तू हे गोष्ट केली होती का असं विचारायचं, डीडचा वापर करायचा, डीड, त्याच्यानंतर तुमच्यासोबत बोलत आहे यू, डीड यू गो टू कॉलेज यस्टरडे, डीड यू गो टू कॉलेज यस्टरडे, डीड यू गो टू बँक यस्टरडे, तू बँकेत गेला होता का, डीड यू गो टू हॉटेल यस्टरडे, कोणती गोष्ट, उद्या तू मुंबईला जाणार का कसं विचारायचं, विल यू गो टू मुंबई टुमारो, विल यू गो टू मुंबई, विल यू गो टू मुंबई, विल यू गो टू मुंबई टुमारो, तुम्ही उद्या मुंबईला जाणार का तर विल यू गो टू मुंबई टुमारो। नेक्स्ट तुझ्याकडे पैसे आहे का कसं विचारायचं, डू यू हॅव मनी, तुझ्याकडे पैसे आहे का, डू यू हॅव मनी। नेक्स्ट
तू माझी मदत करू शकतो का? कसं विचारायचं? तू माझी मदत करू शकतो का? कॅन यू हेल्प मी प्लीज? कॅन यू हेल्प मी? हेल्प म्हणजे मदत करणे. कॅन यू हेल्प मी? तू माझी मदत करू शकतो का? नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट, तुझी आई रोज जिमला जाते का? कसं विचारायचं? तुझी आई रोज जिमला जाते का? डज. तुझी आईसाठी डज युअर मदर. कसं विचारायचं? डज युअर मदर गो टू जिम डेली? वरचा पहिला गो टू जिम डेली. डज युअर मदर गो टू जिम डेली? नेक्स्ट, मी उद्या पुण्याला जाणार. मला सांगायचं आहे मी उद्या पुण्याला जाणार. कसं सांगायचं? आय विल. मी काय म्हणणार? मी उद्या पुण्याला जाणार. तर आय विल गो टू पुणे. वरचा पहिला फॉर्म गो टू पुणे टुमारो. मी उद्या पुण्याला जाणार. आय विल गो टू पुणे टुमारो. जर तुम्हाला विचारायचं असेल तर तू उद्या पुण्याला जाणार का? तर कसं विचारणार? विल यू गो टू पुणे टुमारो? तू उद्या पुण्याला जाणार का? तर विल यू गो टू पुणे टुमारो. तर अशा प्रकारे ज्या कॉमनली यूजच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इंग्रजीमध्ये रोज प्रॅक्टिस करायच्या सो दॅट यू कॅन बिकम करिस्मॅटिक, कॉन्फिडंट अँड फ्लॉलेस स्पीकर इन शॉर्ट पीरियड. Just you need to maintain consistency, you will get fruitful results in terms of English language fluency. So why are you waiting? So you need to start your journey from today. आजपासूनच तुम्हाला तुमची जर्नी चालू करायची आहे. रोज अशाच प्रकारचे कंटेंट व्हिडिओ बघायचे आहे. कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.